आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। सरकार कालही स्थिर होतं, उद्याही स्थिर राहील। फडणवीसांनी व्यक्त केला विश्वास। कायदेशीर निर्णय अध्यक्ष घेतील। अध्यक्षांच्या निकालानंतर आम्हाला न्याय मिळेल असंही विधान। एवढीच अपेक्षा आहे की योग्य कायदेशीर अशा प्रकारचा निर्णय माननीय अध्यक्ष देतील। आमच्या शिवसेनेची बाजू ही अत्यंत भक्कम आहे। सरकार कालही स्थिर होतं, उद्याही स्थिरच राहील। संविधानाप्रमाणे चालल्यास 40 गद्दार बाद होतील। ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरेंचा शिंदे गटावर निशाणा। नार्वेकरांनी निकाल देताना संविधानाशी इमान राखावा, आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया। बॅनरवर लिहिलं ना, महान्याय, महानिष्ठा, महाराष्ट्र, ह्याच्यासाठी मी लढत आहे। न्याय हा आम्हाला नको आहे। आम्हाला आता कळलेलं आहे की न्याय कदाचित होणारच नाही, कारण जसं काही घडत आहे, जर तुम्ही संविधानाप्रमाणे चाललात तर उद्याचा जो निकाल येणार आहे ना, अध्यक्ष जे निकाल देणार आहेत ट्रायब्युनल म्हणून, तर हे जे 40 गद्दार आहेत, जे पक्ष चोरणारे आहेत, जे बापचोर आहेत, ते बाद होतील। उद्धव ठाकरेंकडे 7-8 आणि शिंदेकडे 45 आमदार आहेत। उद्धव ठाकरेंची न्यायालयीन बाजू भक्कम नसल्यानं त्यांना धाकधूक। भाजप नेते गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया। त्यांना सगळे मार्ग खुले आहेत आणि मला जे वाटतं की आज त्यांची बाजू एवढी दुबळी आहे की त्यांच्याकडे 7-8 आमदार सुद्धा राहिलेले नाहीत। काय राहिले त्यांच्याकडे? आज जवळपास 42-45 आमदार शिंदे गटाकडे आहेत आणि त्यामुळे त्यांच्या मनामध्ये धाकधूक। विरोधात निर्णय आला तर न्यायालय बदनाम अशी ठाकरे गटाची भूमिका। भाजप आमदार प्रसाद लाड यांची ठाकरे गटावर टीका। उद्धव ठाकरे धीर सोडतात, न्यायालयीन गोष्टीमध्ये त्यांनी थोडा संयम राखावा, प्रसाद लाड यांचा सल्ला। आमदार अपात्रतेचा निकाल आमच्या बाजूने लागेल अशी आमची अपेक्षाच नाही। विधानसभा अध्यक्षांनी 3 वेळा रंग बदललेला आहे। आजच्या निकालावर खासदार अरविंद सावंतांची राहुल नार्वेकरांवर टीका। ठाकरे गटाचा बेसिकमध्ये गोंधळ, म्हणून त्यांना पराभवाची भीती। शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाटांची ठाकरे गटावर टीका। पक्ष बदलले का? नाही। आम्ही दुसऱ्या गटात विलीन झालो का? नाही। आम्ही कोणत्या पक्षात गेलो का? नाही। आम्ही आमचा स्वतंत्र गट केला का? नाही। म्हणून आम्ही शिवसेना आहोत। आमदार अपात्रता निकालाआधी राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक। सकाळी 10 वाजता बैठकीचं नियोजन। पंकजा मुंडेंच्या वैद्यनाथ साखर कारखान्याला लिलावासाठी नोटीस। 203 कोटींच्या कर्ज वसुलीसाठी युनियन बँकेकडून प्रक्रिया सुरू। कारखान्याचा ऑनलाईन पद्धतीने लिलाव होणार असल्याची माहिती। रवींद्र वायकर यांची 17 जानेवारीला पुन्हा ईडी चौकशी। जोगेश्वरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी काल वायकरांची ईडीकडून 14 तास चौकशी।